बीडमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत विकास आणि पक्षापेक्षा जातीवर आधारित मतदान झालं। त्यामुळे बीडचे निकाल हे अनपेक्षित, धक्कादायक आणि उलटसुलट लागले। आता बीडमध्ये 6 नगर परिषदांसाठी निवडणूक होते। या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाज निर्णायक ठरणार आहे। तसं कारण म्हणजे आपण पाहिलंय की मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येने शहरी भागात राहतो। ग्रामीण महाराष्ट्राचा विचार केला तर तिथेही मुख्य गावाच्या, तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या, शहराच्या ठिकाणीच मुस्लिमांची संख्या जास्त असते। खेडोपाडी, वाड्या, वस्त्यांवर तो फार कमी दिसून येतो। त्यामुळेच महाराष्ट्रात होत असलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत मुस्लिम फॅक्टर हा प्रामुख्याने दिसून येणार आहे। तो तसा बीड जिल्ह्यातही दिसून येईल। बीड शहराचा विचार केला तर मुस्लिम समाज ज्याला कौल देतो तोच तिथे नगराध्यक्ष होतो असं गणित आहे। एकूण मतदारांच्या 30 ते 40% मुस्लिम समाज बीड शहरात असल्याचं बोललं जातं। गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 18, संदीप क्षीरसागरांच्या काकूनाना आघाडीला 19 तर MIMच्या 10 जागा निवडून आल्या होत्या। 2016 मध्ये राष्ट्रवादीचे भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष झाले होते। मुस्लिम मतदार हा क्षीरसागरांना साथ देत आलाय। यावेळी मात्र भारतभूषण यांच्या मुलाने डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवार दिले। त्यामुळे मुस्लिम मतदार भाजपला, कमळाला मतदान करतो का हा मोठा प्रश्न आहे। योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर गेवराईच्या पंडित बंधूंनी बीड शहरात लक्ष घातले आणि शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादीचे उमेदवार दिले। तर आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी पवारांचा किल्ला बीडमध्ये लढवतात। आता उमेदवारांचा विचार केला तर भाजपने डॉक्टर ज्योती घुमरे यांना उमेदवारी दिली, ज्या बीडमध्ये नामांकित डॉक्टर आहेत। राष्ट्रवादी पवारांकडून स्मिता वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली, ज्या स्वतः नगरसेविका आणि उपनगराध्यक्षा राहिलेल्या आहेत। राष्ट्रवादीकडून प्रेमलता पारवे यांना उमेदवारी देण्यात आली, ज्या माजी नायब तहसीलदार होत्या। निवृत्तीनंतर त्यांनी आता राजकारणात प्रवेश केला। MIM कडून सुरेखा शृंगारे यांना निवडणुकीत उतरवण्यात आले। यातील प्रेमलता पारवे आणि सुरेखा शृंगारे यांचे मुस्लिम नातेवाईक बीड शहरात आहेत, त्यामुळे त्याचा फायदा निवडणुकीत घेतला जाऊ शकतो असंच बोललं जाते। त्याच कारणाने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याची देखील चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 48 पैकी 22 मुस्लिम उमेदवार दिल्याचंही बोललं जाते। त्यावरूनच बीड शहरात मुस्लिम मतदार किती निर्णायक आहेत ते लक्षात येतं। दुसरीकडे परळीतही तेच गणित आहे। परळीत मुस्लिम समाज हा सर्वात जास्त आहे, त्यासोबत दलित आणि लिंगायत हे निर्णायक मानले जातात। परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेत। जागा वाटून घेऊन ते महायुतीमध्ये निवडणूक लढवत आहेत। पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परळीत असणार आहेत, तर उपनगराध्यक्षपद हे भाजपला दिलं जाऊ शकतं। राष्ट्रवादी पवारांनी तिथे मुंडेंच्या पक्षातून फुटलेल्या संध्या दीपक देशमुख यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने मुस्लिम महिलेला परळीत उमेदवारी दिली। धनंजय मुंडेंकडूनही अनेक मुस्लिम उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होते, तशी चर्चाही होती। पण नगरसेवक पदासाठी मात्र परळीत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार हे पाहायला मिळणार आहेत। माजलगावात तर नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून 2 मुस्लिम महिलांना उमेदवारी देण्यात आली। शिवाय 26 पैकी 10 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे मुस्लिम समाजातून देण्यात आले। त्यामुळे परळी, बीड आणि माजलगावात मराठा किंवा OBC नाही तर मुस्लिम समाज हा निर्णायक असून तोच नगराध्यक्ष ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेत मुस्लिम उमेदवार हे देण्यात आले। आता त्यांना कमळ चिन्हावर मुस्लिम समाजातून मतदान होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परळीत महायुती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी पवार असा सामना होतोय। मुंडेंची प्रतिष्ठा पणाला आहे। बीड शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा विरुद्ध MIM अशी चुरस आहे। गेवराईमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, पंडित विरुद्ध पवार अशी लढत होते। माजलगावात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सोळंके विरुद्ध इतर तिरंगी लढत होते। अंबाजोगाईमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, तर धारूरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध इतर असा सामना होणार आहे। म्हणजे परळी सोडता इतरत्र महायुती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी हे आमने सामने आलेले आहेत। या सर्व लढतींमध्ये सर्वच पक्षातून मुस्लिम उमेदवार हे सगळीकडे देण्यात आले। त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण एक नेता या मतांवर जो दावा केला जातो तसा दावा करू शकत नाही असं दिसून येते। त्यामुळे स्थानिक गणितं कोणाकडून जुळवली जातात आणि कोणाला यश येतं आणि मुस्लिम समाज एक गठ्ठा कोणाला मतदान करतो की नाही, उमेदवारांमुळे विभागला जातो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि तोच निर्णायक मानला जातोय। आता बीडमध्ये कोणाला यश मिळतं, कोणाला नाही, त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।